तुमचे सुद्धा पैशाविषयी असेच मत आहे का? अंथरूण बघून पाय पसरावे, झाडाला पैसे उगवत नाही, पैसा कठीण असतो किंवा मग पैसा जपून वापरला पाहिजे तरच तो वाढतो. तुमचे जर पैशाविषयी असे निगेटिव्ह विचार असतील तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचा आहे. हे बघा, आपल्या शरीरामध्ये ज्याप्रमाणे रक्तवाहिन्या आहेत त्याच प्रकारे आपल्या शरीरामध्ये एनर्जी वाहिन्या सुद्धा असतात. निगेटिव्ह इमोशन्स आहेत ना, हे आपल्या शरीरातील एनर्जी वाहिन्यांमध्ये अडकतात, म्हणजे तिथे ब्लॉकेजेस तयार होतात आणि त्यामुळे आपण मनी फ्रिक्वेन्सीला अलाइन होत नाही. आता आज मी या व्हिडिओमध्ये एक तुम्हाला टूल शिकवणार आहे, म्हणजेच आपण EFT टॅपिंग करणार आहोत आपल्या शरीरातील मनी ब्लॉकेज रिलीज करण्यासाठी. EFT टॅपिंग म्हणजे नक्की काय, त्याने काय होतं, त्याचा शोध कोणी लावला किंवा त्याची हिस्ट्री किंवा ते खरंच काम करतं का, या सगळ्याविषयी मी व्हिडिओ टाकलेली आहे आपल्या चॅनलवरती. त्यासाठी जर EFT टॅपिंग नवीन असेल तर तुम्ही त्या व्हिडिओ चेक करू शकता आणि अजून माहिती मिळवू शकता किंवा तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. तर चला, आपण आज करणार आहोत EFT टॅपिंग मनी ब्लॉकेजसाठी. तर लहानपणापासून आपण जे काही ऐकलेलं आहे, अनुभवलेलं आहे पैशांविषयी, त्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या मनामध्ये पैशांविषयी असे वाईट विचार तयार झालेले आहेत. वाईट का? कारण हेच विचार आपल्याला पैशापासून दूर नेत असतात. हे बघा, या युनिवर्समध्ये प्रत्येक गोष्ट एनर्जी आहे आणि गोष्टीची स्वतःची एक फ्रिक्वेन्सी आहे. त्याचप्रमाणे पैशाची सुद्धा स्वतःची एक फ्रिक्वेन्सी आहे आणि आपल्या शरीराची सुद्धा एक फ्रिक्वेन्सी आहे. आता आपली जी फ्रिक्वेन्सी आहे ती ठरते आपल्या आतमध्ये कोणत्या भावना दडलेल्या आहेत त्यावरून. आणि म्हणूनच आपण जेव्हा लो फिलिंगमध्ये असतो त्यावेळेला आपली फ्रिक्वेन्सी लो असते आणि ती मनी फ्रिक्वेन्सीसोबत अलाइन होत नाही, म्हणजेच मॅच होत नाही. आणि मॅच न झाल्यामुळे आपल्याकडे पैशाचा सोर्स कमी होतो किंवा पैसे येणं कमी होतं, पैसे टिकत नाहीत. आणि हे सगळं का होतं तर आपल्या शरीरामध्ये जे काही निगेटिव्ह इमोशन्स आहेत पैशाविषयी, जे काही विचार आहेत, जसं की अंथरूण बघूनच पाय पसरावे किंवा पैसा कमावणे कठीण आहे किंवा पैसा जपून वापरला पाहिजे, श्रीमंत सगळे होत नाही, श्रीमंत लोकच श्रीमंत होतात, मग पैसे झाडाला उगवत नाही, हे जे विचार आहेत पैशाविषयीचे निगेटिव्ह, आपल्या शरीरामध्ये लो फ्रिक्वेन्सी आपण पैशाविषयी क्रिएट करतो आणि आपण मग मनी फ्रिक्वेन्सीला अलाइन होत नाही. आता तुम्हाला मनी फ्रिक्वेन्सीला अलाइन व्हायचं आहे तर तुम्हाला त्यासोबत रिलेशन छान केलं पाहिजे तुमचं, बरोबर ना? आणि त्याचसाठी आपण सगळ्यात अगोदर आपल्या शरीरातील ब्लॉकेजेस जे आहेत ते रिलीज करणार आहोत, ज्यामुळे आपण मनी फ्रिक्वेन्सीसोबत अलाइन होणार आहे. आणि त्यासाठी आपल्याला मदत करणार आहे EFT टॅपिंग. तर EFT टॅपिंग करण्यापूर्वी तुम्हाला एखाद्या शांत ठिकाणी बसणं शक्य असेल तर तिथे बसून तुम्ही करा. EFT टॅपिंगच्या दरम्यान मी जे काही तुम्हाला पॉईंट्स सांगणार आहे आपल्या शरीरावरती टॅप करण्याचे, त्याविषयी मी अगोदर एक व्हिडिओ बनवलेला आहे डिटेलमध्ये, का त्या पॉईंट्सवरती टॅप करायचं आणि कसं करायचं सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त टॅपिंग आणि कोणते वाक्य बोलायचे आहे ते दाखवणार आहे आणि तुम्हाला जसंच्या तसं मी जे करत आहे तसं रिपीट करायचं आहे. आणि ज्याप्रमाणे जितक्या वेळेस मी रिपीट करायला सांगते तितक्या वेळेस तुम्हाला रिपीट करायचं आहे. आणि फक्त एकदाच केलं म्हणजे तुमचा मनी ब्लॉकेज रिलीज झाला असं होत नाही. कमीत कमी 30 दिवसांचा तुम्हाला चॅलेंज घ्यायचा आहे. 30 दिवस तुम्हाला रोज 3 ते 5 मिनटं EFT टॅपिंग करायचं आहे आणि हळूहळू तुम्हाला तुमच्या शरीरातील मनी ब्लॉकेज रिलीज व्हायला मदत होईल आणि तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसून येईल. तर प्लीज तुम्ही जर 30 दिवसांचं हे चॅलेंज घेतलं तर नक्कीच तुम्हाला याचा फरक जाणवेल आणि खूप प्रभावी टेक्निक आहे. तर चला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर 3 खोल श्वास घ्यायचे आहेत आणि हळूहळू सोडायचे आहेत. ज्याप्रमाणे आपण स्ट्रॉला फूक मारतो त्याप्रमाणे हळूहळू श्वास सोडायचा आहे. श्वास घेताना तुम्हाला हे इमॅजिन करायचं आहे की या युनिवर्सची पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या शरीरामध्ये जात आहे आणि निगेटिव्ह एनर्जी जी शरीराच्या आत आहे ती तुम्ही बाहेर टाकत आहात एका काळ्या धुराच्या मार्फत. सो हे झाल्यानंतर आपल्या लगेचच EFT टॅपिंग आपण चालू करणार आहोत. आणि EFT टॅपिंग करताना मी जे वाक्य बोलत आहे, जितक्या वेळेस रिपीट करत आहे तितक्या वेळेस तुम्हाला रिपीट करायचे आहे. सुरुवात करूया. 3 खोल श्वास घ्यायचे आहेत आणि हळूहळू सोडायचे आहे. जरी आत्ता माझ्या मनामध्ये पैशाविषयी खूप भीती आहे, खूप चिंता आहे, टेन्शन आहे, पैशाविषयी वाईट विचार आहेत, तरीसुद्धा मी स्वतःला
पूर्णपणे स्वीकारते. जरी आत्ता माझ्या मनामध्ये पैशाविषयी खूप भीती, चिंता, टेन्शन आहे किंवा पैशाविषयी वाईट विचार आहेत, तरीसुद्धा मी पूर्णपणे स्वतःला स्वीकारते. जरी आत्ता माझ्या मनामध्ये पैशाविषयी खूप भीती आहे, चिंता आहे, तरीसुद्धा मी स्वतःला पूर्णपणे स्वीकारते. पैशाविषयी खूप भीती आहे, टेन्शन आहे, पैशाविषयी वाईट विचार आहे, तरीसुद्धा मी स्वतःला पूर्णपणे स्वीकारते. मी विसरली होती की पैसा माझा मित्र आहे. मी पैशाविषयी जे वाईट विचार केले त्यासाठी स्वतःला माफ करते. पैसा मिळवणं कठीण आहे असं मला वाटतं, त्यासाठी मी स्वतःला माफ करते. अंथरूण बघून पाय पसरावे असं मला वाटतं, त्यासाठी मी स्वतःला माफ करते. पैसा जपून वापरला पाहिजे असे जे माझे विचार आहेत, त्यासाठी मी स्वतःला माफ करते. पैसा फक्त श्रीमंतांकडेच असतो असं मला वाटतं, त्यासाठी मी स्वतःला माफ करते. पैशाविषयी इतके मी जे वाईट विचार आत्तापर्यंत माझ्या मनामध्ये ठेवलेले आहेत, त्यासाठी मी स्वतःला माफ करते. मी इतकी मेहनत करूनही मला रिझल्ट दिसत नाही, त्यासाठी मी स्वतःला माफ करते. मी सतत पैशांविषयी निगेटिव्ह विचार करते, त्यासाठी स्वतःला माफ करते. पैसा कमावणे कठीण आहे असा माझा जो विचार आहे, त्यासाठी मी स्वतःला माफ करते. पैसा माझ्याकडे टिकत नाही असं मला वाटतं, त्यासाठी मी स्वतःला माफ करते. आता पैसे कमावू शकत नाही असं मला वाटतं, त्यासाठी मी स्वतःला माफ करते. पैसा माझ्याकडे अबंडन्समध्ये येऊ नाही शकत असं मला वाटतं, त्यासाठी मी स्वतःला माफ करते. मी पैसे कमावण्यासाठी डिझर्व नाही किंवा पैसे माझ्याकडे जास्त येण्यासाठी मी डिझर्व नाही असं मला वाटतं, त्यासाठी मी स्वतःला माफ करते. पैशाविषयीचा प्रत्येक निगेटिव्ह इमोशन मी आत्ता रिलीज करत आहे. मी पैशाविषयी जे वाईट विचार केले त्यासाठी मी स्वतःला माफ करत आहे. रिलीज 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 रिलीज. सगळी एनर्जी आपल्या शरीराभोवती पसरवायची आहे आणि हळूहळू डोळे ओपन करायचे आहे. आत्ता जे आपण EFT टॅपिंग केलं ते तुम्हाला रोज 3 ते 5 मिनटं एकदा करायचंच आहे. जास्तीत जास्त 3 वेळेस तरी करायचंच आहे तुम्हाला. नाही जमलं तर 1 वेळेस तरी करायचं आहे. जास्ती नाही, 3 ते 5 मिनटंच लागतात. आत्ता करताना तुम्हाला स्वतःला जाणवलं असेल की आपल्या शरीरामध्ये स्टिम्युलेशन होतं. आता हे जेव्हा स्टिम्युलेशन होतं आणि जोराने जेव्हा हे वाक्य बोलतो, त्यामुळे त्याची काही कंपनं तयार होतात. स्टिम्युलेशनमुळे आपल्या नर्वस सिस्टमला सिग्नल जातो स्ट्रेस रिलीज करण्याचा, आणि त्यामुळे काय होतं, आपण सर्वायवल मोडमधून सेफ मोडमध्ये शिफ्ट होतो. वेळेला आपली बॉडी सर्वायवल मोडमधून सेफ मोडमध्ये शिफ्ट होते, त्यामुळे आपण मनी फ्रिक्वेन्सीला अलाइन होतो. हा 30 दिवसांचा चॅलेंज घ्यायचा आहे. मी जसं व्हिडिओमध्ये सांगितलं आहे त्याच प्रकारे करायचं आहे. 30 दिवसांमध्ये तुम्हाला काय काय बदल जाणवले ते सगळं मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही येऊन सांगायचं आहे. तुम्ही जर हा चॅलेंज घेण्यासाठी तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा येस आय एम रेडी. यामुळे युनिवर्सला मेसेज जाईल की तुम्ही तयार आहात अबंडन्स मनी रिसीव्ह करण्यासाठी. सो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे. अशाच आपल्या अजून हिलिंगच्या व्हिडिओज येणार आहेत. तुम्हाला कोणत्या प्रॉब्लेमवरती EFT टॅपिंग हवं आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता. नेक्स्ट व्हिडिओ मी त्याच्यावरती बनवेन. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप प्रेम आणि धन्यवाद.